Thane Core Committee for this wonderful initiative of knowledge sharing and giving us this platform. I know, as मला माहिती आहे, as बरेचसे मेजॉरिटी ऑफ ऑडियन्स इज नॉट फ्रॉम रिअल एस्टेट अँड कन्स्ट्रक्शन बॅकग्राऊंड. तरी पण आज मी जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहे. मी नेहमी रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंटच्या विषयावरती बोलत असतो, पण बऱ्याच लोकांना आर्किटेक्ट बिल्डिंग डिझाईन करतात आणि प्लॅन अप्रूव्ह करतात एवढंच माहिती असतं. पण एखादी चांगली डिझाईन केलेली बिल्डिंग पाहिल्यानंतर तुम्ही बघता त्यावेळी त्याच्या मागची डिझाईन प्रोसेस किंवा डिझाईन थॉट्स काय असतात, तर त्यावरती मी थोडंसं आता लाईट टाकणार आहे. इन शॉर्ट, म्हणजे थोडक्यात काय मी दिस प्रेझेंटेशन इज बेस्ड ऑन व्हॉट आर्किटेक्ट डू. दुसरं असं, काल मुलुंड चॅप्टरचे फाळके सर यांनी काल अगदी परफेक्ट सांगितलं की आपण आता गव्हर्नमेंट मेकॅनिझम थ्रू लोकांना मदत करायला पुढे यायला पाहिजे. आणि मी स्वतः म्हाडा रजिस्टर्ड आर्किटेक्ट असल्यामुळे आणि काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट पण करतोय, त्याच्यामुळे गेले काही 3-4 महिने माझं अशाच प्रकारच्या कॉन्सेप्टवरती काम चालू आहे, ज्याच्या थ्रू म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू लोकांना डेव्हलपमेंट बद्दल काही हेल्प करता येईल का. आणि सध्याच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे रिअल इस्टेट जे आधीच ऑलरेडी हिट झालेलं आहे आणि ते अजूनच आता पुढे काय होईल अनसर्टन आहे. आणि 3-4 क्वार्टर तरी इतक्यात काय पुढे त्याचं काय हालेल असं वाटत नाही. त्याच्यामुळे ज्या सोसायटीज ज्यांना रिडेव्हलपमेंट करायचं आहे त्यांनी काय करावं हा आता ऍक्च्युली प्रश्न पुढे येणार आहे. आणि त्यांना रिडेव्हलपमेंटसाठी काय करायला पाहिजे, कारण सध्याच्या पोझिशनमध्ये डेव्हलपर्स कोणी पुढे येणार नाहीत किंवा पुढे येत नाहीत. काही जणांना सेल्फ डेव्हलपमेंट करणं शक्य नसतं, त्यात बरेचसे काही इश्यूज असतात. तर अशा काही सोसायटींचं माझं बोलणं चालू आहे गेल्या 3-4 महिन्यांमध्ये. डिस्कशन चालू होतं आणि काही म्हाडाचे ऑफिसर्स आहेत त्यांच्याबरोबर माझ्या याच्यावरती चर्चा चालू आहे. काही अशा सोसायटीने जर म्हाडातर्फे काही बरोबर घेऊन म्हाडाबरोबर पार्टनरशिप किंवा आपण ज्याला जीवी म्हणतो जॉईंट व्हेंचर, तर ते करता येईल का याच्यावरती थोडंसं डिस्कशन चालू आहे. आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर हे बोलले, दे आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. तर हे थोडंसं मला आता सांगायचं होतं. आणि परवा माने साहेबांची पण बोलताना एक फोनवरती बोललो होतो की आता पोस्ट कोविड सुद्धा आय एम ऑल्सो फोकसिंग ऑन गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स अँड नॉन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स. नॉन रेसिडेन्शियल म्हणजे कमर्शियल, सोशल इन्फ्रा, म्हणजे हॉस्पिटल्स, ऑडिटोरियम्स, अशा टाईपचे प्रोजेक्ट्स अदर दॅन रेसिडेन्शियल. तर अशा प्रोजेक्टवरती थोडंसं फोकस करायचं मी ठरवलंय. आणि आता जे ह्या प्रेझेंटेशन मुळे तुम्हाला हे असेच प्रोजेक्ट दिसतील माझे, त्याच्यावरती आम्ही सध्या काम करतोय. काही नॉन रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत, त्यावरती आम्ही जे गव्हर्नमेंटचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा एनजीओज आहेत किंवा चॅरिटेबल ट्रस्ट आहेत, असे काही प्रोजेक्ट्स आम्ही सध्या करतोय मुंबईमध्ये. तर त्या अशा प्रोजेक्टमध्ये आर्किटेक्टचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. त्याचा काय रोल असतो, त्याचा सोसायटी किंवा समाज आणि एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट होत असतो, हे आजच्या सगळ्या प्रेझेंटेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आय विल स्टार्ट विथ माय ब्रीफ इंट्रोडक्शन. साधारण 25 वर्षापूर्वी आर्किटेक्ट झालो. त्याच्यानंतर मास्टर्स इन अर्बन अँड रिजनल प्लॅनिंग केलं आणि मग हॉटेल लीला, फिनिक्स मिल्स, मार्केट सिटी, हिरांदानीचे हिरको अशा कॉर्पोरेट फील्ड्समध्ये 5 स्टार हॉटेल्स आणि मॉल्स वरती बराचसा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर साधारण 2009 मध्ये when this gentleman accidentally became prime minister for the second time, I also started my professional practice accidentally. So I have 2 companies. एक आहे आर्किटेक्ट योगेश जायगुडे, wherein we give purely architectural design consultancy, redevelopment, residential projects, commercial, industrial and institutional buildings, master planning schemes आणि इंटिग्रेटेड, ह्या सगळ्या प्रोजेक्ट बरोबर इंटिग्रेटेड लँडस्केप डिझाईन. दुसरी जी फर्म आहे एसवायडी असोसिएट्स, इट इज कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोजेक्ट मॅनेजमेंट. प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये आम्ही इंटिग्रेटेड एमईपी, कोऑर्डिनेशन, टेंडरिंग, बजेटिंग, प्रोजेक्ट मॉनिटरिंग ओव्हरऑल फ्रॉम स्टार्ट टू एंड टिल हँडिंग ओव्हर द प्रोजेक्ट असे सर्व्हिसेस देतो. तिसरं नुसतं ब्रॅकेट आहे, कारण तिसरं माझा एक प्रोजेक्ट आय एम डुईंग ऍज अ डेव्हलपर इन रत्नागिरी. तर मी स्वतः त्या प्रोजेक्टचा डेव्हलपर आहे. एक लँड परचेस करून तिथे मी डेव्हलप करतो.
So whoever want to buy a property in Ratnagiri can contact me. These are the services we provide. These are 8 verticals. Architectural design, project management, urban design and master planning, interior design, licensing, landscape design, MEP design coordination, and 3D visualization. What benefit you get from our services? You will have following benefits: architectural design, licensing, all under one roof. Efficient space planning, structural optimization, strong coordination with authorities and consultants, टेंडर डॉक्युमेंटेशन अँड कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट मध्ये आम्ही भरपूर हेल्प करतो. फ्लेक्सिबिलिटी इन प्लॅनिंग, स्पेसिफिकेशन्स विथ रिस्पेक्ट टू बजेट, अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॉर क्लायंट इज वी सेव्ह building cost of about 5 to 10 times of our space. So that's where the clients are mostly interested. We are registered with Architecture, which is a government statutory body constituted under Architects Act 1972. We are also panel architect, selected as a panel architect on MHADA Mumbai board and MHADA Konkan board. The professional affiliations are Indian Institute of Architects, AIA, CII, and PIETA. You can also follow us on LinkedIn, Facebook, Blogger, and Academia. So what is our design philosophy? Design philosophy means I just want to explain you what are our methodologies, how we go about the designing. So that I will explain you in further slides. I have published some of the papers in 2010 Urban Renewal of MIDC and Thane, which is Wagheli Estate area, that was published on Academia. In 2011, Mega Events and Opportunity for Urban and Regional Planning, that was also published on Academia. 2006 मध्ये आम्ही वरळी विलेज म्हणजे वरळी कोळीवाडा जे आहे त्याचा इंटिग्रेटेड झोनल डेव्हलपमेंट प्लॅन बनवला होता, आणि दॅट वॉज प्रेझेंटेड टू नितीन गडकरी साहेब, अँड ही वॉज व्हेरी मच इंटरेस्टेड इन दॅट, बिकॉज जो सिलिंग बनला त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की ज्यावेळी त्यांनी सिलिंग बनला होता त्यावेळी ते स्वतः त्या सिलिंग वरती थांबून ते खाली बघायचे वरळी कोळीवाड्यामध्ये, आणि तिथे काय करता येईल का ते विचार करायचे. आणि जेव्हा मी त्यांना प्रेझेंट केलं त्यावेळी ही वॉज व्हेरी इंटरेस्टेड. वी हॅड 2-3 टाइम्स इंटरॅक्शन विथ हिम. पण पुढे बाकी इलेक्शन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रोजेक्ट थांबला. नंतर 2017 मध्ये एक ब्लॉग्स आणि बाकीचे पेपर्स, न्यूजपेपर मध्ये पुनर्विकासाची संपूर्ण वाटचाल, रिडेव्हलपमेंट बद्दल काही आर्टिकल्स पब्लिश केलेले. रिसेंट अचिव्हमेंट्स 2009 मध्ये अण्णाभाऊ साठे स्मारक जे महाराष्ट्र शासनाचं प्रस्तावित आहे घाटकोपरला, त्याचं आम्ही प्रेझेंटेशन केलं होतं सह्याद्रीला मुख्यमंत्र्यांकडे. देर वर लॉट ऑफ त्यावेळी 4-5 खात्याचे मिनिस्टर्स आणि 7-8 IAS ऑफिसर्स होते, आणि त्यांच्या समोर प्रेझेंट केलं होतं डिझाईन, and which was very highly appreciated. The design concept was really highly appreciated by Devendra Fadnavis ji, and he immediately sanctioned the project. We are on MHADA panel, and we recently completed PMGP Jogeshwari layout approval for MHADA, which is about 8.6 hectares land, and we were shortlisted and invited to participate in design competition for MHADA building at Kalanagar. So what architects do? मी क्विकली थोडा वेळात मी सांगू नये कारण हा टॉपिक फार मोठा आहे, पण आय विल गो ब्रीफली. Architect is considered as a captain of the ship, captain of the project, construction project, right from the conceptualization to the completion. At the design stage, at the initial stage, we assess specific requirements, wants, needs of the client and general functionality, and review regulations. We do site analysis, site conditions, zoning, and legal limitations for zonal development.
We do analysis for existing architectural form and scale of buildings in relation to the surroundings, and analyzing the existing infrastructure, roads, surrounding conditions, utilities, services available in that area. We also study geo settings and study the sun path to maximize daylight and minimize the operational cost. Also, we consider while planning the circulation, how people move around, how people experience the building, circulation within and outside. And then we produce various conceptual sketches, designs to fully explore the possibilities. And this design stage only we integrate the technology to complement the efficiency in the design. The construction documents and drawings, documents for the approval, construction approvals, and for the construction on site. And during the construction document stage, we provide all the working drawings, plans, details with specification, technical details to the contractors and the bidding parties. And we work closely with engineers, consultants, MEP consultants, such as structural, mechanical, and electrical plumbing. We use a lot of technologies. We have very sophisticated softwares which illustrates at what level horizontal plane, vertical plane, and 3D, which shows the various services at what level they are, and the integration with the architectural plan. We do tender documents, tender documentation, and floating of the tender, interviewing of the contractors for the client, get plans approved from the authority, and get various legal permissions. At the construction stage, we ensure the construction shall be in compliance with the design and codes and budget. We also ensure that construction gets completed in stipulated time and budget, and then closing of the project, reconciling with final set of built plans. So this is what the project life cycle and what architect do right from conceptualization to the completion of the project. Okay, this second part consists of our presentation of our projects. Mostly they are non-residential, which shows our methodology of arriving at the design solution. So what we do, approach is to translate clients' needs and aspirations into innovative design solutions, having sustainable, affordable, livable qualities. At the same time, they give identity to that particular building. So how we proceed when we design? We follow certain philosophical तत्व, म्हणजे ज्याला आपण म्हणजे इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर आपण किंवा प्रॅक्टिस नंतर आपल्या विचारांमध्ये काही तत्व रुजतात आणि ती तत्व आपल्या पुढच्या कामाला दिशा दर्शक करतात. आणि ही असे काही प्रिन्सिपल्स आहेत जसे ऑकम्स रसर, which means the simplest solutions are the most likely to be right solutions. Conflict and solution. हे तुम्हाला मी जेव्हा पुढे प्रोजेक्ट एक्सप्लेन करेल त्यावेळी दिसेल की हाऊ वी यूज एनालॉजी इन डिझाईन. This is one project we are doing right now at Bandra West near Pali Hill. Pali Hill area तुम्हाला माहिती असेल, which is कमर्शियल पाली हिल रोडला जातो आपण, ड्रिंकिंग रोड पासून सगळं कमर्शियल डेव्हलपमेंट आहे. They are all fancy buildings with glass and all. But the brief we got from client was for the simplicity. The client is Society of the Divine Word, which is International Catholic Religious Congregation. म्हणजे बांद्राला तेरेसा चर्च आहे. It's the same organization. It's a charitable trust. The building user is institutional building, and it has mostly the medical user, all the charity clinics, charity treatment, dialysis center, etc., and other charity activities of the trust. So
we focused on the client's brief uh, of the simplicity, and the product was very simple and yet striking, with an unusual and low cost building, which will, I think, surely stand in the surrounding area. We uh, I'll tell you why we have arrived. This elevation आपण जे बघतोय ते फिल्म्स आहेत या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल फिल्म्स आहेत, त्याचं कॉम्पिटिशन आहे. त्याच्या मागे काही लॉजिक आहे. काय लॉजिक आहे? तर बेसिकली we focused on the climate because we wanted to reduce the operational cost. Uh, we wanted to focus on passive design strategies to achieve energy efficiency. पॅसिव्ह डिझाईन म्हणजे डिझाईन मध्ये इनबिल्ट जे फीचर्स आम्ही जे टाकले, विदाउट युझिंग लाईट्स, विदाउट युझिंग mechanical equipments, without using much of the AC, the operational cost of the building will be reduced. So when we studied the sun path and geo settings of the building, so we realized the building orientation, since it was perfectly in east-west, so this west facade was getting maximum sunlight during the summer. So what we proposed, what during planning, what we did on the east side, we put a staircase block and lift block, and on south side there were no windows, only we kept ventilators, and on the west side we put all these fins and louvers. And of course, the north side, which is very comfortable as far as the sun is concerned, the north side has largest window possible. So what we have done is the fins. We have come up with a very innovative solution for the fins. If you see the fins, which are broader at the top and narrow at the bottom, this is done particularly to break the sun, but at the same time it will not affect the vision from inside. So the people can have a look outside, but at the same time they will get protection from the sun. This is a part of that west facade, and this is the result, final product of the design. So next is when we look for the challenges or the biggest potential or biggest issue in the project, and then we use that information in our as our design base and come up with some new innovative solution. So here are some examples. This one is a very new project which we are doing at Kannaman Nagar, Vikroli, Mahada layout, of course. And the developer has a very clear brief. He has given us clear brief that he wanted maximum carpet area and minimum build up to carpet ratio. And at the same time, he wanted flexibility in combination of flats. So that means 1 BHK can be converted to 2 BHK. So what we have done, this is one thing is this is very high-rise building. This is at the moment it is ground plus steel, it's in parking plus 33 floors minimum. So in high-rise building, the core design is very important. The core design and the columns position, shear walls are very important. But in this, what we have done is try to reduce or minimize the shear walls, so that we can achieve the flexibility. And this new technique we have used, that the columns we have used are the U-shaped column, which we have moved to outside in the outer face of the building, so that we are free from the offset, because most of the people you have seen, there are column offset inside the building and they obstruct the inner layout. So we have moved this column so that there will be no or minimum offsets in the room, and at the same time we have the flexibility to combine the flats.
So this is how, I mean, this inbuilt design has reflected in the elevation. If you see this, we have not done any extra effort for the elevation design. The structure itself has Fantastic. come up with a fantastic design, and this is how we work. दुसरा एक्झाम्पल आहे, मी जे आता म्हणलं कॉन्फ्लिक्ट आणि सॉल्युशन, एक दुसरा एक्झाम्पल आहे. आम्ही शहापूरमध्ये एक हाऊसिंग स्कीम करतोय. त्याच्यामध्ये रो हाऊसिंग स्कीम आहे. बेसिकली 130 रो हाऊसेस आहेत. पण लोकेशन त्याचा एकदम हिल टॉप वरती आहे, आणि हिल टॉप वरती असल्यामुळे देर आर लॉट ऑफ चॅलेंज इन टर्म्स ऑफ स्लोप्स. सो स्पेसिफिक मोस्टली हा जो पार्ट आहे, इथे जवळजवळ 5 मीटर म्हणजे 15 ते 18 मीटरचा स्लोप आहे. तिथे काहीच कन्स्ट्रक्शन पॉसिबल होत नव्हतं. म्हणजे असा तो एवढा ड्रॉप होता. म्हणजे इथे हा वरचा रोड आणि खालचा रोड एवढा ड्रॉप होता. तर तिथे काय करावं, तर आम्ही तिथे क्लब हाऊस टाकलं, आणि ते वेगवेगळ्या लेवल्स मध्ये, क्लब हाऊस मध्ये पण 2 वेगळ्या लेवल्स केल्या, आणि त्याचा जो लोएस्ट पार्ट होता तिथे स्विमिंग पूल केलं, आणि स्विमिंग पूल एजलेस केलं. त्याच्यामुळे जो स्विमिंग पूल मधला जो आउटफ्लो होता तो नॅचरली बाहेर वॉलवरती फ्लो होऊन त्याचा एक वॉटर फ्लो इफेक्ट आला. आणि हा जो एंट्री आहे, दिस इज द एंट्री ऑफ द प्रोजेक्ट. सो ॲट द एंट्री इट सेल्फ द प्रोजेक्ट इंटरेस्टिंग फीचर त्याच्यामध्ये दिसतंय. Analogy and design. Analogy is a philosophical term, but analogy and design वरती बऱ्याच मी काम केलं, आणि आयआयटी मध्ये पण त्याच्यावरती डिझाईन कोर्स आहे इंडस्ट्रियल डिझाईन मध्ये. एनालॉजी म्हणजे बेसिकली वी ट्राय टू फाइंड कोरिलेशन बिटवीन व्हेरियस disciplines and try to find the relation and get a solution out of it. हे जे प्रोजेक्ट आहे, साहित्य अण्णाभाऊ साठे स्मारक घाटकोपर LBS रोडला, which is very close to airport, and because of that we had a very much problems, and we were stuck for about 1 year for that. So we come up with a different solution, and of course देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला बरीच हेल्प केली, आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कडनं टोटल 100% फंडिंग त्याच्यामध्ये दिलं. त्याच्यामध्ये पूर्णतः गव्हर्नमेंटचेच पैसे याच्यामध्ये लागतात. इफ यू सी द साइड, हा LBS रोड आहे. LBS रोडला पूर्ण ही स्लम आहे, आणि इथे साधारण 850 ते 900 स्लम्स आहेत. तर त्यांना रिहॅब करून ह्या 2 प्लॉट होती, त्याचं रिहॅब बिल्डिंग बांधल्यानंतर हा प्लॉट फ्री करून इथे कमर्शियल किंवा हे स्मारक बनवायचं बिकॉज ऑफ द एअरपोर्ट प्रॉक्सिमिटी. आम्ही काय केलं, तर वी हॅव पुश्ड दिस बिल्डिंग इनसाइड द ग्राउंड. म्हणजे एक्झिबिशन आणि पार्किंग आणि बाकीच्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या ग्राउंडच्या मध्ये गेल्या, आणि जो ग्राउंडला खड्डा होता म्हणण्याला, तिथे मी स्टेप्स टाकल्या. त्या स्टेप्स टाकून तिथे एक ॲम्फी थिएटर झालं, ओपन ॲम्फी थिएटर. म्हणजे एंट्रन्सला एक व्हायब्रंट स्पेस ऍड झाली, ॲम्फी थिएटर, आणि विच लीड्स टू द एक्झिबिशन एरिया, आणि समोर अण्णाभाऊंचा पुतळा. तर अण्णाभाऊंचा बद्दल माहिती असेल आपल्या सर्वांना की अण्णाभाऊ हे अतिशय प्रसिद्ध लोकशाहीर आणि साहित्यिक होते. त्यांचे बरेचसे पोवाडे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र एकीकरणाच्या वेळी माझी महिना माहिती असेल तुम्हाला, बराचसा गाजलेला पोवाडा आहे तो. इथे आम्ही काय केलं, हे जे इन्स्टिट्यूशनल ब्लॉक, आता ते बघा, प्रोग्राम असा होता की तिथे एक इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये ऑडिटोरियम आहे 1000 सीट्स, त्याच्यामध्ये एक्झिबिशन एरिया आहे, कमर्शियल ब्लॉक आहे, आणि रेकॉर्डिंग स्टुडिओ, आणि बाकी अशा बऱ्याचशा सर्व्हिसेस ऍक्टिव्हिटीज. तर ह्या इन्स्टिट्यूट आम्ही थोडीशी मागे ढकलली, ऑडिटोरियम इकडे पोस्ट केला, आणि त्याला वेज शेप दिला, आणि वर कव्हर केल्यानंतर त्याला सडनली एक स्टेजच्या स्वरूपात बिल्डिंग दिसायला लागली. वी कन्सिव्ह दिस एंटायर प्रोजेक्ट कन्सेप्च्युअलाइज ऍज अ स्टेज. कारण अण्णाभाऊ साठे हे यांनी मॅक्झिमम जे स्टेजवरती परफॉर्म केलंय
आणि जसं काय हे आता इथे माझी महिनाच सादर करतायत असा एक फील येतो. आणि दिस बिल्डिंग फॉर्म सिन्स इट्स इन अ स्टेज फॉर्मॅट, दिस बिल्डिंग इटसेल्फ प्रोव्हाइड प्लॅटफॉर्म, एक पुढच्या पिढीसाठी एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे. त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे, जी इन्स्टिट्यूट परफॉर्मिंग आर्ट्स आणि लिटरेचरची इन्स्टिट्यूट आहे. तर त्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा एक प्लॅटफॉर्म देणारी बिल्डिंग ठरावी. आणि हे जेव्हा मी कन्सेप्ट प्रोजेक्ट प्रेझेंट केली त्यावेळी फडणवीस साहेब खूपच खुश झाले. आणि दॅट वॉज द बिगेस्ट अचिव्हमेंट इन माय लाईफ, आय वुड से. क्या बात, फॅन्टॅस्टिक. हे वेगळे अँगलने सगळे व्ह्यूज आहेत. इथे तुम्ही बघाल, इथे बिल्डिंग डिझाईन इनसाइड इज व्हेरी कॉम्प्लेक्स. मी त्याच्यामध्ये आता जात नाही कारण त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे लेवल्स आहेत. there's a play of different levels, कारण there's a transition from auditorium entry to exhibition, then through recording studio आणि institute. सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ह्या एका बिल्डिंग मध्ये असून देखील एक या ओपन स्टेज तुम्ही बघताय, हा ओपन स्टेज आहे. दिस ओपन स्टेज बाइंड्स ऑल दिस ऍक्टिव्हिटीज टुगेदर. हे जे ओपन स्टेज आहे, it will act as a vibrant space for performance. There are many small performance can happen on this stage, open stage. The rehearsal can जे स्टुडंट्स आहेत त्यांचे रिहर्सल सगळे होऊ शकतात. बरेच ही एक मोठी सोशल गॅदरिंग स्पेस आहे. सो दॅट्स इट. This is what I want to show you how architects work and how analogies in design work, and the conflict and how we use that conflict and problems and challenge to come up with the innovative design solutions. And हे जे असे जसे मी म्हणलं जी ही इन्स्टिट्यूट अर्बन कम्युनिटी डिझाईन सेंटर, तर अशा टाईपच्या इन्स्टिट्यूट मध्ये इफ वी प्रोव्हाइड अ सस्टेनेबल डिझाईन सोल्युशन, इट विल इम्पॅक्ट सोसायटीज फॉर लॉंग. बिकॉज द बिल्डिंग वी डिझाईन, आम्ही ज्या बिल्डिंग डिझाईन करतो त्या बऱ्याच वेळ राहतात, मे बी फॉर द डिकेड्स अँड मे बी फॉर द सेंचुरीज. तर त्याचा इफेक्ट हा बराच काळ राहतो. आणि आर्किटेक्ट्स हॅव लॉट ऑफ रिसॉर्सिटी इन दॅट टर्म्स. So when we design these sort of sustainable design solutions, or when we design these kind of social infrastructure, the impact of that building is far long time. Thank you very much. Wow, lovely, Yogesh. Fantastic designs which you shared. I know you have plenty of many. But then certainly we came to know exactly what kind of expertise you have, and then the ideas, of course, as an architect. Yeah, anybody has any questions, feedback? Yeah, please go ahead. This subject is not very well known to us. We only see the kind of many Annabhau Phalke Smarak. So we say, wow, what a fantastic design and elevation, but then a lot of things have gone in. That is what he has explained. So anybody has any question